मॅथ्स पंढेरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लसावी आणि मसावी या घटकावर आधारित आपण आपला आजचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वी परीक्षेला विचारली गेलेली काही महत्त्वाची एक्झाम्पलचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर चला सुरुवात करूया. लसावी आणि मसावी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो परीक्षेमध्ये. कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या, एक तरी एक्झाम्पल यावर नक्की असतं. तर एक्झाम्पल सोडवतानाच मी तुम्हाला लसावी आणि मसावी ही कन्सेप्ट तशी समजावून सांगणार आहे. फारसं काही अवघड नाहीये, फक्त दोघांमधला फरक काय तो आपल्या लक्षात आला पाहिजे. तो एक्झाम्पलच्या वेळेला तुमच्या नक्की लक्षात येईल. पाहता, हे पहिलं एक्झाम्पल आपण लसावीचं घेतलेलं आहे. संख्या आपल्याकडे 4 आहेत, 15, 20, 25 आणि 45. या 4 संख्यांचा लसावी काढायचा आहे आपल्याला. लसावी म्हणजे काय? लघुत्तम साधारण विभाजक. मग संख्यांचा जेव्हा लसावी काढायचा असतो तेव्हा नेमकं काय करायचं असतं? तर सोपी पद्धत जी आहे, अत्यंत सोपी पद्धत, तर मोठ्या संख्येचा काय करायचं? टेबल तयार करायचं, म्हणजे पाढा तयार करायचा. जिथं ज्या ठिकाणी ज्या पहिल्या संख्येला, त्या पाढ्यातील पहिल्या संख्येला या लहान संख्येने जिथे भाग जाईल तो असतो त्या संख्यांचा लसावी. समजा आता मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं, 2, 4. 2 आणि 4 घेऊया आपण. पहा, या दोघांचा पण काय करायचा? टेबल तयार करायचा. आता हा टेबल तयार करत असताना काय करायचं? ही जी मोठी संख्या आहे ना 4, हिचा टेबल अगोदर घ्या. हिचा टेबल काउंट करायला सुरुवात करायची. नंतर 2 चा टेबल काउंट करायला सुरुवात करायची. आता पहा, 4 1 जा 4. आता हा जो 4 आहे या पहिल्याच नंबरला काय झाले? या 2 ने आपण भाग देऊ शकतो, किंवा 2 चा पण टेबल तयार करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे हा जो 4 आहे हा दोघांच्या मध्ये कॉमन आलेला आहे. हा 4 झाला या दोघांचा लसावी, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण घेऊया 6 आणि 8 घेतला. आता काय करायचंय? या ठिकाणी हा जो मोठा नंबर आहे याचा टेबल काउंट करायचा आहे. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24. पण आपण इथे थांबू शकतो. आता 6 चा टेबल तयार करा. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24. तर 24 हा दोघांच्या मध्ये कॉमन मिळालाय. 24 झाला एलसीएम, म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल्स, लसावी म्हणतो आपण त्याला. 24 ही अशी लहानात लहान संख्या आहे की ज्या संख्येला 6 आणि 8 या दोन्ही संख्येने भाग जातो, आणि म्हणून 24 झाला 6 आणि 8 चा लसावी, हे लक्षात घ्या. पहा, ही एक पद्धत आहे. किंवा दुसरी, अवयव पाडून आपण या ठिकाणी लसावी पण शोधून काढू शकतो, ती पद्धत आहे. अवयव पाडून पण आपण लसावी काढू शकतो. पहा, अवयव पाडून जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर या सगळ्या संख्येचे आपण अवयव विचारात घ्यावे लागतील ना आपल्याला. आता या ठिकाणी 5 ने भाग जाईल. सुरुवातीला 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 9 45. आता आपण 3 घेऊ शकतो. पहा, कमीत कमी 2 संख्यांना तरी भाग गेला पाहिजे. 3 1 3, हा 4 असा असेल, 5 असा असेल, 3 3 9. पहा, आता पुढे भाग देण्याची गरज पण भासत नाहीये. या सगळ्यांचा गुणाकार करा. 5 3 15, 15 चौक 60, 60 पंचे 300, 300 गुणिले 3 900. हे पहा, उत्तर आलं 900. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल 900. याही व्यतिरिक्त पहा, हे अवयव पाडण्याची पण गरज नाही. आता या ठिकाणी 15 20 25 45 लसावी म्हणजे लहानात लहान संख्या. अशी यातली लहानात लहान संख्या घ्यायची की ज्या संख्येला या चौघांनी पण भाग जाईल. आता या पर्यायामध्ये लहान संख्या आहे आपली 5, पण 5 ऑलरेडी यांच्यापेक्षा लहान आहे. तर या संख्येने 5 ला भाग जाण्याचं कारणच येत नाही. 5 पेक्षा मोठी आपण घेऊया 45. 45 ला या 45 ने भाग जाईल, पण यांनी जात नाही. 45 सोडून द्या. नंतर घेऊया आपण 800. 800 ला पहा, लगेच लक्षात येतं 15 ने भाग जात नाही 800 ला. कारण का? 5 3 15, 800 ला 3 ने भाग जात नाही. 15 चे अवयव 5 3 15, 5 आणि 3. 3 ने 800 ला भाग जात नाही. 3 ची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे. उरला काय? 900. पहा, या 900 ला 15 ने भाग जातो, 15 सक 90. त्यानंतर हा 0 0 जर कॅन्सल केला तर या 90 ला 2 ने भाग जाईल. 25 ने 900 ला भाग जातो. त्यानंतर 45 ने सुद्धा 900 ला भाग जातो, कारण 45 जुने 90 आणि वरचा 0.
यास आपल्याला तोंडी पण करता येतं, पण यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. अठरा आणि 24 यांचा लसावी व मसावी किती? आता 18 आणि 24 चा आपल्याला विचार करायचा. आधी काढूया लसावी आणि नंतर विचारात घेऊया मसावी. पहा आता लसावी काढताना काय करायचे, पर्यायांचा आपण विचार करूया. पर्यायांचा पण आधार घेता येतो, किंवा मी तुम्हाला जे मग सांगितलं की यातली जी मोठी संख्या आहे ना तिचा टेबल तयार करायचा. जिथे इकडच्या नंबरने जिथे भाग जाईल ना समजून घ्यायचा तो आपला लसावी असतो. पहा 24 चा आपल्याला फक्त पाडा तयार करता आला पाहिजे. 24 एके 24, 24 दोन्ही 48. 24 ला 18 ने भाग जात नाही, 48 ला पण जात नाही भाग, आणि 24 त्रिक 72. 72 ला 18 ने भाग जातो. बरोबर आहे. 18 चौक 72 म्हणजे 72 झाला लसावी, हे लक्षात घ्या. आता 72 हा लसावी, किंवा पहिला शब्द लसावी आलाय प्रश्नामध्ये, दुसरा एक्झाम्पल घेतलंय आपण. इथे पर्यायामध्ये हा जो पहिली संख्या आहे ती आहे लसावी म्हणून दिलेली. तर पहिला जो पर्याय आहे ना, या पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 72 दिसतात, म्हणजे पहिलाच पर्याय आपलं नक्की उत्तर असणार आहे. कारण का 72 फक्त एकाच ठिकाणी आहे. अजून एखाद्या ठिकाणी 72 असं जर आपल्याला मसावी काढण्याची गरज पडली असती, परंतु 72 हा फक्त एकाच पर्यायामध्ये असल्यामुळे आपल्याला पुढे हा मसावी काढण्याची पण गरज नाही. आपलं उत्तर फायनल झालं पर्याय क्रमांक 1. आणि काढायचा असेल तुम्हाला तर मसावी आपण काढू शकतो. पहा 18 आणि 24 चा मसावी काढायचा. इथे तुम्हाला मी टेबल तयार करायला सांगितलं, इथे टेबल तयार करू नका. तर इथे काय करायचंय, या दोघांनाही भाग जाणारी मसावी महत्तम साधारण विभाजक, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, दोघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 6. 6च्या पाड्या दोघे पण आहेत, 6 त्रिक 18, 6 चौक 24, किंवा यातला 6 घ्या ना, 6 8 10 6. या 6 वरून लगेच टॅली होतं, 6 त्रिक 18, 6 चौक 24, दोन्ही संख्यांना भाग जातो. किंवा असे मूळ अवयव पाडून पण तुम्ही मसावी काढू शकता. पहा सुरुवातीला 2 ने भाग द्या, 2 9 18, 2 एके 2, 2 दुने 4. आता 3 ने भाग द्या, 3 त्रिक 9, 3 चौक 12. पहा फक्त लसावी मध्ये आपण या सगळ्यांचा गुणाकार करतो लसावी काढताना, पण मसावी काढताना मात्र फक्त या साधारण म्हणजे सामायिक विभाजकांचाच गुणाकार करायचा. हे दोघे सामायिक आहेत, 2 आणि 3, फक्त 2 आणि 3 चाच गुणाकार घ्यायचा. 2 त्रिक 6 म्हणजे या ठिकाणी मसावी आला 6. बरोबर, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं. चला पुढे उदाहरण क्रमांक 3. 70 व 105 चा लसावी 210 आहे, तर मसावी किती? पहा 70 आणि 105 यांचा लसावी दिलाय, मसावी काढायचा आहे. लक्षात घ्या, मसावी जर काढायचा असेल ना तर या सूत्राचा वापर करा. मसावी बरोबर या दोन संख्यांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार घ्या भागिले लसावी, आणि लसावीने त्याला भाग द्या. कारण आपलं प्रॉपर जे सूत्र आहे लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, हे आपलं प्रॉपर सूत्र आहे. तर मग मसावी काढण्यासाठी याचा वापर करा, किंवा तुम्हाला मसावी दिला असेल लसावी काढायचा असेल तर लसावी बरोबर मसावी फक्त इथे भागिले होईल, वरती या दोन संख्या जातील, हे लक्षात घ्या. तर चला आपण भाग देऊया 70 गुणिले 105, आणि एक्झाम्पल मध्ये आपल्याला लसावी दिला आहे 210. पहा 0 0 गेला, 7 एके 7, 7 त्रिक 21, 105 ला 3 ने भाग द्या, 35 उत्तर येईल. पहा 3 त्रिक 9, बाकी उरली 1, 3 5 15, 35 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्यामुळे इथे तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय, प्रॉपर जो फॉर्म्युला आहे आपला मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार हे आपलं प्रॉपर सूत्र आहे. मग तुम्हाला यातला मसावी काढायचा असेल तर लसावी इकडे भागिले होईल, आणि लसावी काढायचा असेल तर मसावी भागिले होईल, हे लक्षात घ्यायचं. पुढचं एक्झाम्पल पहा, या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. 48, 60 आणि 72.
मसावी, मोठ्यात मोठी. मग पर्यायांचा पण आधार घेऊ शकता, अवयव पाडण्याची पण गरज नाही. मोठ्यात मोठी संख्या कोणती पर्यायांच्या मधली? 15. चला 15 चेक करूया. 15 ने तिघांना भाग जातो का ते पाहिजे. मसावी मध्ये तो कॉमन नंबर असतो. 15 ने फक्त 60 ला भाग जातोय, कारण 15च्या पाड्यात फक्त 60 आहे. 15 चौक 60 म्हणजे 15 कॅन्सल झाला. 48 72 ला भाग जात नाही. 15 नंतर मोठ्यात मोठी संख्या आली 12. चला 12 घेऊया, हे कॅन्सल. 12 72 बरोबर. 12 पंचे 60. या दोन्ही संख्यांना भाग गेला आणि 12 चौक 48 तिसऱ्या संख्येला भाग गेला. आपल्याला मोठ्यात मोठी संख्या पाहिजे. पुढच्या दोन संख्या चेक करण्याची गरज नाही, भले त्यांनी भाग जात असला तरी सुद्धा आपल्याला पाहिजे महत्तम मोठ्यात मोठी. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. मसावी येईल 12. नेक्स्ट एक्झाम्पल. मी तुम्हाला आत्ताच एक सूत्र लिहून दिले, त्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. 2 अंकी संख्यांचा मसावी आणि लसावी दिलाय आपल्याला. त्या दोन संख्यांची बेरीज किती? संख्या आता काढायच्या आहेत आपल्याला. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. मसावी दिलाय 14 आणि लसावी आहे 490. दोन्हीपैकी एक संख्या दिली असती, त्या सूत्राचा आपण वापर केला असता, लगेच आपल्याला दुसरी संख्या मिळाली असती आणि बेरीज केली असती. परंतु या ठिकाणी दोघांपैकी एक पण संख्या दिलेली नाहीये. दोन संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. मग आता या ठिकाणी कोणतं मी सूत्र वापरतोय लक्ष द्या. दोन संख्यांची बेरीज आपण काढणार आहोत. तर यासाठी आपण आता सूत्र वापरतोय असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार किंवा असामायिक अवयव बरोबर. हा जो लसावी आलाय ना, या लसावीला मसावीने भाग द्या. लसावी भागिले मसावी. कारण लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव आणि मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयव. सामायिक कॅन्सल झाले, बरोबर असामायिक अवयव शिल्लक राहतात. आणि म्हणून आपल्याला लसावी दिलेला आहे उदाहरणामध्ये 490. त्याला भाग द्या 14 ने. 14 त्रिक 42. 49 मधून 42 गेले, 7 उरले, 70 झाले. 14 पंचे 70. उत्तर आलं 35. 35चे अवयव पाडा. 5 सते 35. आता आपण संख्या काढू शकतो. संख्या काढताना काय करायचे पहा. 5 छोटा आहे ना, तर लहान संख्या बरोबर या 5 ला मसावीने गुणा. 14 गुणिले 5 बरोबर 70. आता मोठी संख्या या 7 ला मसावीने गुणा. मसावी 14. 14 7 98. आता 70 आणि 98 ची बेरीज लक्षात आला असेल. बेरीज किती येते? 168. पर्याय क्रमांक 3. आणि म्हणून हीच बेरीज किती आली? 70 अधिक 98 बरोबर 168. पर्याय क्रमांक 3. हे सूत्र लक्षात ठेवायचे, लक्षात घ्या या एक्झाम्पल मध्ये. पहा 6वं एक्झाम्पल असेल. एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास, करंडीमध्ये आंबे आहेत, एकतर ते 7च्या गटामध्ये आपण मांडले किंवा 15च्या गटामध्ये मांडले आपण गट करून, तर प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात. एक तर 7चा गट करा किंवा 15चा करा, 3 आंबे तो उरणार. सगळे गट तयार झाल्याच्या नंतर, करंडीतील सगळे आंबे संपल्याच्या नंतर, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? कमीत कमी त्या करंडीमध्ये किती डझन आंबे असू शकतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्यासाठी आधी आपल्याला करंडीतील आंब्यांची एकूण संख्या काढली पाहिजे. आता एक बाब लक्षात घ्या. कमीत कमी शब्द आला का लसावी काढावं लागतो हे लक्षात घ्या, आणि जास्तीत जास्त आला का मसावी काढावं लागतो. मग चला आपण याचा लसावी काढूया. मी तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्येचा पाडा तयार करायचा, जिथे लहानने भाग जाईल तो असतो लसावी. ही पद्धत सोपी आहे. 15चं टेबल पहा. 15 एके 15, 7ने भाग जात नाही. 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75, 15 सक 90, 15 सत 105. इथे 7ने भाग जाईल,
इथे कुठेच 7ने भाग जात नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे 105 येईल आपला लसावी. किंवा सिंपली तुम्ही असे अवयव पण पाडू शकतात, जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा, जे सोपं वाटेल ते करा. इथे कॉमन नंबर नाही, भागच जात नाही, मग डायरेक्ट दोघांचा गुणाकार करून टाका. 15 सते 105, 15 सते 105 असं पण लसावी निघतो. म्हणजे आपला लसावी आला 105, हे लक्षात घ्या. परंतु प्रत्येक वेळेला 3 आंबे उरतात म्हणून सांगितले, त्यामुळे आपल्याला 3 मिळवावे लागतील. झाले 108. म्हणजे करंडीमध्ये आंब्यांची एकूण संख्या आपल्याला मिळाली. 108 आंबे आहेत करंडीमध्ये. पण आपल्याला आंब्यांची संख्या नाही विचारली, आपल्याला ते आंबे डझनमध्ये काढायला विचारले. म्हणजे याला आपल्याला भागावं लागेल 12ने. 12 9 108, म्हणजे करंडीमध्ये कमीत कमी 9 डझन आंबे असतील, हे लक्षात घ्या. मग ह्या उदाहरणामधून तुम्हाला शिकायचंय काय, की कमीत कमी शब्द आला का लसावी काढावा लागतो. पहा 513, 1134, 1215 यांचा आपल्याला काढायचा आहे मसावी. 513, 1134 संख्या मोठ्या आहेत. डायरेक्ट आपण आता इथून तर काही भाग मोजू शकत नाही. सगळ्यांना भाग देण्यापेक्षा आपण अवयव पाडूया. मला असं वाटतं अवयव पाडून सोपं जाईल. मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची असते. मग यातला मोठ्यात मोठा पर्याय कोणता, 81. 81 पासून तुम्ही काउंट करू शकता. 81 ने सगळ्यांना भाग देऊन पाहायचा, नंतर 27 ने पाहायचा, नंतर 9 ने, 3 ने, याप्रमाणे करायचं. कारण मसावी काढायचं म्हणून मोठ्या पर्यायापासून सुरुवात करायची, हे लक्षात घ्या. तर पहा थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं लक्षात येतं, किंवा थोडंसं टॅली केलं तरी 3 आणि 1 4, 5 आणि 4 9 बेरीज आली. 4 आणि 3 7 आणि 2 9 बेरीज आली. 6 आणि 3 9 बेरीज आली. म्हणजे या ज्या तिन्ही बेरजा आहेत, या तिन्ही बेरजांना 3 ने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या संख्यांना 3 ने भाग जातो. तर आपण 3 ने सुरुवात करूया. 3 1 3, 2 उरले, 3 7 21, 3 1 3, इथे 3 3 9, 2 उरले, 3 7 21, 2 उरले, 3 8 24, 3 4 12, 0 3 5 15. 9 15 3 18, पुन्हा 3 ने भाग जाईल. 3 5 15, 2 उरले, 3 7 21, 3 1 3, 3 2 7, 3 6 18, 3 1 3, 3 3 9, 3 5 15, 12 9 आणि पुन्हा एकदा 9 आला. पुन्हा एकदा या ठिकाणी 3च्या पाड्यातील बेरीज येते, 3 ने भाग जाईल. 3 1 3, 3 9 27, 3 4 12, 3 2 6, 3 4 12, 3 5 15. आता पहा 19 मूळ संख्या आलेली आहे. यामध्ये 19 काय मूळ संख्या आहे. त्यामुळे आपल्याला इथे महत्तम साधारण विभाजक, या ठिकाणी तिघांच्या मध्ये सामायिक असणारे विभाजक आपले संपले. मग 3 गुणिले 3 गुणिले 3 करावं लागेल आपल्याला. 3चा घन 27 उत्तर येईल. पहा या ठिकाणी मसावी असेल 27. पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतले. तर परीक्षेला आतापर्यंत विचारलेली काही एक्झाम्पल्स, महत्वाचे एक्झाम्पल्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलीच. एक छोटा व्हिडिओ बनवला होता आपण. याही नंतर आपले काही व्हिडिओज येणार आहेत, तेव्हा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.